गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर या ठिकाणी आपण इंग्लिश ग्रामर मधला सगळ्यात महत्वाचा टॉपिक आहे की जो विद्यार्थ्यांना किंवा शिक्षकांना बऱ्याच वेळा अडचणीचा वाटतो, तो आहे नॉन फायनाइट वर्ब्स. आता मी तुम्हाला अगोदर सांगितलेलं आहे नॉन फायनाइट वर्ब्स कोणकोणते असतात. तर नॉन फायनाइट वर्ब मध्ये 3 प्रकारचे वर्ब्स आपण पाहतो. तो आहे पहिला आहे इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल. आता जो पहिला प्रकार आहे इन्फिनिटिव्ह, ते आपण कसं ओळखतो. तर इन्फिनिटिव्ह ओळखताना आपण काय करतो, टू प्लस वर्ब असतं. जसं टू राईट असेल, टू गो असेल, टू स्टडी असेल. आणि जिरंड असतं की ज्याला आयएनजी प्रत्यय असतो, जसं स्टडिंग असेल, रिडिंग असेल. आणि पार्टिसिपल मध्ये पण 3 प्रकार पडतात. जसं रिडिंग सुद्धा असू शकतं, पास्ट व्हीएन असेल तर स्पोकन असतं, रिटन असतं, जसं रायटिंग, रिटन. आणि परफेक्ट व्हीआयएनजी, परफेक्ट म्हणजे हॅव्हिंग प्लस व्हीआयएनजी असेल तर हॅव्हिंग प्लस रिटन असू शकतं. हा जो पार्ट आहे, हा पार्ट आपल्याला करण्यासाठी मी तुमच्या समोर काय एक्झाम्पल ठेवतो, तो एक्झाम्पल देत आहे. आता इन्फिनिटिव्ह फॉर्म आहे. आता नॉन फायनाइट वर्बचा अर्थ काय की ह्या रूपावर कोणत्याही काळाचा, कर्त्याचा, क्रियापदाचा किंवा लिंग वचनाचा परिणाम होत नाही. अशी जी रूप असतात त्याला आपण नॉन फायनाइट वर्ब असं म्हणतो. आता प्रथम आपण नॉन फायनाइट वर्ब आणि फायनाइट वर्ब मध्ये काय फरक आहे हे आपण इथं पाहूया. आता मी हे एक्झाम्पल घ्यायच्या अगोदर तुमच्या समोर काही एक्झाम्पल देतो. मी जसं असं एक्झाम्पल मी तुमच्या समोर लिहितोय, आय वॉन्ट टू हेल्प यू. असं एक्झाम्पल आहे, आय वॉन्ट टू हेल्प यू. असं एक्झाम्पल आहे, आय वॉन्टेड टू हेल्प यू. आणि असं एक एक्झाम्पल आहे, शी वॉन्ट्स टू हेल्प यू. आता इथे बघ, तिन्ही वाक्यामध्ये पहिलं वाक्य आहे आय वॉन्ट टू हेल्प यू, सेकंड वाक्य आहे आय वॉन्टेड टू हेल्प यू, तिसरं वाक्य आहे शी वॉन्ट्स टू हेल्प यू. आता या ठिकाणी 2 प्रकारचे क्रियापद आपण बघतोय. एक आहे फायनाइट वर्ब आणि दुसरा आहे नॉन फायनाइट वर्ब. फायनाइट वर्ब असतं त्यामध्ये काळाप्रमाणे किंवा कर्त्याप्रमाणे, लिंग वचनाप्रमाणे बदल होतो. आता पहिल्या वाक्यामध्ये काय आलंय बघा, हे फायनाइट वर्ब आहे, मुख्य वर्ब काय आलंय, वॉन्ट आले. दुसऱ्या वाक्यात काय आलंय बघा, वॉन्टेड आलेला आहे. आणि तिसऱ्या वाक्यात काय आलेला आहे पहा, वॉन्ट्स आले. आता ह्या क्रियापदामध्ये बदल झालाय का हो, कोण मला सांगू शकेल. ह्या क्रियापदामध्ये बदल झालाय का, झालाय की. आय वॉन्ट वर्तमान काळ म्हणून, भूतकाळ असेल तर काय होतं, वॉन्टचं वॉन्टेड होतं. आणि ते काय येणार, शी वॉन्ट्स. म्हणजे हे जे क्रियापद आहेत, हे क्रियापद काय होतात हो, ह्या क्रियापदामध्ये प्रत्येक ठिकाणी आपल्याला काय पाहायला मिळतो, इथं बदल पाहायला मिळतो. मग हे जे क्रियापदामध्ये जो काय बदल होतो त्याला काय म्हणायचं आपण इथे, फायनाइट वर्ब. कर्त्याच्या लिंग वचनाप्रमाणे बदल झाला. आता दुसरी क्रियापद आहेत ते कसं आहे, तो इथं बघा, टू हेल्प असेल, टू हेल्प आहे, ह्या तिन्ही वाक्यामधला काय बदल झाला का हो. मग हे जे क्रियापद आहेत, असे जे क्रियापद येतात त्याला आपण काय म्हणायचं, तो नॉन फायनाइट. कळालं तुम्हाला फायनाइट आणि नॉन फायनाइट मधला फरक कळाला. फायनाइट कधी म्हणायचं असतं की ज्या क्रियापदामध्ये कर्त्याच्या लिंग वचन पुरुषाप्रमाणे बदल होतो. कुठले वाक्य घ्या, किंवा आय वॉन्ट टू गो, शी वॉन्ट्स टू गो, ही वॉन्ट्स टू गो, यू वॉन्टेड टू गो. म्हणजे वॉन्ट मध्ये बदल झाला आणि गो मध्ये बदल झाला नाही, टू गो सगळं आहे. मग असं जो फॉर्म तयार होतो त्या फॉर्म मला म्हणायचं, हा जो फॉर्म आहे तो कसला फॉर्म तयार झाला, इन्फिनिटिव्ह फॉर्म तयार झाला, यामध्ये बदल झाला नाही. मग हे फायनाइट वर्ब झाले आणि हे नॉन फायनाइट वर्ब झाले. पहिला फरक तुम्हाला कळाला. आता आपण नॉन फायनाइट रूपामधले जे बदल आहेत ते आपण पाहूया. त्यातला पहिला प्रकार आहे तो आहे इन्फिनिटिव्ह. आता हे कसं असतं इन्फिनिटिव्ह, इन्फिनिटिव्ह म्हणजे काय, त्या क्रियापदाला तो हा प्रत्यय असतो, तो प्रत्यय असू शकतो. फॉर एक्झाम्पल असं म्हणू शकतो आपण, जसं एखादं एक्झाम्पल एकदम सोपं एक्झाम्पल घेऊ आपण. जसं आपण म्हटलंय तर टू स्पीक इज, टू स्पीक इज अ स्किल. मी समजा असं म्हटलं, टू स्पीक इज अ स्किल, काय करणे स्किल आहे, टू स्पीक. जसं एखाद्या माणसाला बोलण्यात सुद्धा एक प्रकारची कला असते, तसं टू स्पीक इज अ स्किल. मग या ठिकाणी टू स्पीक हा शब्द काय आला, या ठिकाणी इन्फिनिटिव्ह आला. इन्फिनिटिव्ह आला, पण ह्याचं फंक्शन काय आहे, इन्फिनिटिव्ह असलं तर ह्याचं फंक्शन काय म्हणून येतं, ह्याचं फंक्शन असतं ते नाउन सारखं असतं फंक्शन. व्हॉट इज अ स्किल,
की ज्याचं उत्तर कशाने मिळतं आपल्याला, व्हॉटने मिळतं, म्हणून इन्फिनिटिव्ह आहे. टू स्पीक इज अ स्किल. व्हॉट इज अ स्किल? टू स्पीक. म्हणजे नामासारखं काम करतंय, हे क्रियापदासारखं काम करत नाही, कारण हे तर क्रियापद काय आलेलं आहे, इज आलेलं आहे. हे तर टू स्पीक हे क्रियापद आलं नाही, काय आले, नाउन आले. या ठिकाणी आता हेच एक्झाम्पल इकडे घेऊया आपण. या ठिकाणी हे एक्झाम्पल इथे घेऊया. फॉर एक्झाम्पल आता इथं टू स्पीक आपल्याला काय करायला लागलो, स्पीकिंग इज अ स्किल असं म्हटलेलं आहे. स्पीकिंग इज अ स्किल. या ठिकाणी टू स्पीक आहे, या ठिकाणी काय लिहिलं आपण इथं, स्पीकिंग. मग स्पीकिंग आयएनजी प्रत्यय आला तर तो फॉर्म कोणता असतो, कुठला फॉर्म असतो, जिरंड. पण त्याचं काम काय आहे, जिरंड असलं तर ते ऍक्च्युअली जिरंड आहे, पण त्याचं काम काय आहे, व्हॉट इज अ स्किल, की जे वाक्यामध्ये नॉन म्हणून काम करते. व्हॉट इज अ स्किल, नॉन म्हणून काम करते, की ज्याचं उत्तर आपल्याला वाटणं पण मिळू शकतं. त्याचं उत्तर आपल्याला वाटणं मिळू शकतं. बघा, व्हॉट इज अ स्किल, टू स्पीक इज अ स्किल. इट इज युज्ड ॲज अ नाउन. व्हॉट इज अ स्किल, स्पीकिंग इज अ स्किल. इट इज युज्ड ॲज अ जिरंड, जे नॉन म्हणून काम करतं, वाटणं उत्तर मिळतं. आता पार्टिसिपल मात्र 3 प्रकार असतात. प्रेझेंट म्हणजे काय, आता एक एक्झाम्पल बघू आपण. प्रेझेंट पार्टिसिपल म्हणजे स्पीकिंग उदाहरण, आणि पास्ट पार्टिसिपल म्हणजे त्याचं ते तिसरं रूप असतं, काय असतं, स्पोकन येईल. आणि परफेक्ट पार्टिसिपल म्हणजे काय येणार आहे, हॅव्हिंग स्पोकन. हॅव्हिंग स्पोकन हे 3 रूप आले वेगवेगळे. हे प्रेझेंट पार्टिसिपल, पास्ट पार्टिसिपल आणि परफेक्ट पार्टिसिपल. आता पाहिलं. आता या ठिकाणी आपल्याला आता हेच एक्झाम्पल आपल्याला इथं पाहायचं आहे की आय सॉ ए स्पीकिंग पॅरट. आय सॉ अ स्पीकिंग पॅरट. So I saw a speaking parrot. क्लास म्हणा आपण, आय सॉ अ स्पीकिंग मॅन म्हणा. आय सॉ किंवा आय मेट अ स्पीकिंग मॅन. आय सॉ अ स्पीकिंग मॅन. आता या ठिकाणी स्पीकिंग शब्द आलेला आहे, पण तो कोणाबद्दल माहिती देते, स्पीकिंग शब्द इथे पार्टिसिपल आहे. पार्टिसिपल का आहे, कारण मॅन बद्दल माहिती देते म्हणून हा पार्टिसिपल आहे. पण त्याचं काम काय म्हणून करते, तर ऍडजेक्टिव्ह म्हणून, नॉन म्हणून येत नाही. स्पीकिंग मॉडिफाईज मॅन. स्पीकिंग गिव्स मोर इन्फॉर्मेशन अबाउट द मॅन, म्हणून हे पार्टिसिपल आहे, की ज्याचं उत्तर हाऊन येतं किंवा ह्याच्याबद्दल एक्स्ट्रा माहिती देत असतं. हे झालं प्रेझेंट पार्टिसिपल. किंवा पास्ट पार्टिसिपल एक्झाम्पल आपण कसं देऊ शकतो आपण एखाद्या, फॉर एक्झाम्पल स्पोकन लँग्वेज. स्पोकन लँग्वेज, स्पोकन लँग्वेज इज डिफरंट फ्रॉम रिटन लँग्वेज. स्पोकन लँग्वेज इज डिफरंट. या ठिकाणी स्पोकन लँग्वेज कळलं का, पास्ट किंवा व्हीएन जर आपण पास्ट पार्टिसिपल असं म्हणतो. आता या ठिकाणी परफेक्ट पार्टिसिपल कसं येईल इथं, हॅव्हिंग स्पोकन. हॅव्हिंग स्पोकन, हॅव्हिंग स्पोकन टू हिज मदर. हॅव्हिंग स्पोकन टू हिज मदर, ही लेफ्ट द प्लेस. या ठिकाणी परफेक्ट पार्टिसिपल आलं. हॅव्हिंग स्पोकन टू हिज मदर, ही लेफ्ट द प्लेस. या ठिकाणी हॅव्हिंग स्पोकन. कळालं का, मला वाटतं विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला हा पाठ समजला असेल. यामध्ये 3 प्रकार पाहिले आपण, इन्फिनिटिव्ह, जिरंड आणि पार्टिसिपल. इन्फिनिटिव्ह म्हणजे काय असतं, एकच एक्झाम्पल तुम्हाला कळण्यासाठी मी एक एक्झाम्पल घेतलं, किंवा आणखीन एक एक्झाम्पल घेऊया मग तुमच्या लक्षात येईल. समजा असं एक्झाम्पल घेतलं, ही एक्झाम्पल मधलेच 3 हे आहेत, ह्यामधलेच 3 हे प्रकार आहेत तुम्हाला कळण्यासाठी मी दिलेले आहेत. समजा असं एक्झाम्पल घेतलं मी तुम्हाला, टू रन इज इम्पॉर्टंट. टू रन इज इम्पॉर्टंट. व्हॉट इज इम्पॉर्टंट, टू रन. टू रन काय या ठिकाणी इथं इन्फिनिटिव्ह आलेलं आहे, ज्याचं काम नाउन म्हणून आहे, ज्याचं उत्तर आपल्याला कशाला मिळू शकतं, व्हॉटने मिळू शकतं. व्हॉट इज इम्पॉर्टंट, टू रन. या ठिकाणी आपण असं म्हणू शकतो, रनिंग इज अ गुड एक्सरसाइज. व्यायाम करणे हा चांगला एक्सरसाइज आहे. व्हॉट इज अ गुड एक्सरसाइज,
रनिंग इज गुड एक्सरसाइज. मग आयन प्रत्यय लागला म्हणून हा फॉर्म कुठला आला? कोणता फॉर्म आला? हा जिरंड आला, की जे वाक्यात नाउन म्हणून काम करते. व्हॉट इज गुड एक्सरसाइज? रनिंग इज गुड एक्सरसाइज. याचं उत्तर सुद्धा याचं कसं मिळू शकतं आपण इथं? व्हॉटने मिळू शकतं. किंवा आपण असं म्हणू शकतो देर वॉज ए रनिंग टॅप. देर वॉज अ रनिंग टॅप. तर ते कसला टॅप होता? रनिंग टॅप होता, चालू नळ होता. देर वॉज अ रनिंग टॅप. या ठिकाणी रनिंग हे कोणाबद्दल माहिती देते? इथं पार्टिसिपल आलेला आहे, कारण ते काम काय करते? इथं ऍडजेक्टिव्ह म्हणून काम करते. त्याचं उत्तर हाव वगैरे उत्तर देऊ शकतो, कारण इथं टॅप बद्दल माहिती देते. तर मला वाटतं हा पाठ एवढा सोपा होता. तुम्हाला तीन मधला फरक कळाला असेल. आय होप यू माइट हॅव अंडरस्टूड व्हॉट एव्हर आय टॉट यू और व्हॉट एव्हर आय हॅड डिस्कस्ड. मला वाटतं हा भाग तुम्हाला कळाला असेल. एकदम एका एक्झाम्पल मध्ये, एका डायग्राम मध्ये मी तुम्हाला हे वाक्य सांगण्याचा मी प्रयत्न केला. थँक्यू. कळालं सगळं ना? ओके.